जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ. ज्या महापुरुषाने या स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजीराजे. ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती. आणि ज्या वारसदारानं हे देखणं सत्य आपल्या खांद्यावर लिहिलं या पेललं ते राजा शंभू छत्रपती. या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. खर तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास स्वर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठी त्यापासून बेदखल राहिले की काय अशी एक शंका अलीकडे येऊ लागली होती. पण शिवजन्मोत्सवाचा हा नारायणगावचा सोहळा पाहिला आणि आजही शिवछत्रपतींचे मावळे या सह्याद्रीच्या मावळ खोऱ्यात तसेच जिवंत आहेत याची चाहूल सहजपणे आमच्या या प्रवासामध्ये झाली. खर तर ज्या मातीमध्ये आम्ही राहतो ती मातीच नेमकी अशी. ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका असा. खर तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र. भक्तीच्या लतरचा शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र. मातीत धुमसणारा तेजोमय रक्तीला कुमकुम कर्णकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र. पोलादी छताडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र. आणि गरजा महाराष्ट्र माझा मन स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंतानी जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात घेऊन घोंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शुभाचा महाराष्ट्र. पण हाच महाराष्ट्र पाऊल लावता निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा. नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कच दिल यवनांच्या पुढे मराठा दिल व्याकुळला होता. अशा चोळी घुमला विजेचा लोड सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात. आणि जे झोपले होते ते खडकन जागे झाले. जे जागे होते ते उभे झाले. जे उभे होते ते चालते झाले. आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं स्त्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फत्तेच्या इशारती उडवू लागली. आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातला तमाम माणूसबळ एकवटलं जाऊन तळहातावर गर्दन पेलून ठामपणे खडं टाकलं. आणि रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं. लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शुभा छत्रपती झाला. सकळ गुणमंडित अखंड लक्ष्म्यालंकृत राजकार्य धुरंधर श्रीमान महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला महाराष्ट्राच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून चालती झाली. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं कामकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये अवतरलं. आज 350 वर्ष उलटून गेली या घटनेला. पण आजही कुणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. आज कुणाला बोलावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. अरे दूरवर एखादी किलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आमच्या ओटातून कधी जय बाहेर पडतं हे आमचं आम्हाला कळत नाही. जणू काय आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये राजा शिवाजी अजून जिवंत आहेत. जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या भाळावर इथली माती जन्मताच शिवाजी ही 3 अक्षरं कोरूनच त्याला जन्माला घालते की काय असं वाटावं. इतकी जादू या राजाची आहे. असं काय केलं असेल या राजाने. असं काय निर्माण करून ठेवलं इथं. काळाच्या पटलावर तर काही राजे झाले महाराज झाले सम्राट झाले बादशाह झाले सुलतान झाले आले तसे निघून गेले. पण राजा शिवाजी हे नाव मात्र चिरंतन राहिलं. असं कसलं कर्तृत्व कसलं नेतृत्व कसलं असेल ते व्यक्तित्व. कसा होता काळ. एखाद्या महापुरुषाचा लेखाजोखा जर मांडायचा झाला तर त्याला वर्तमान काळात आणून चालत नाही. त्याला त्यांच्या काळात न्यावं लागतं. तत्कालीन सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय परिस्थिती बघावी लागते. आणि मग त्या पार्श्वभूमीवर त्या महापुरुषाचं कर्तृत्व तोलावं लागतं. मग शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचं ज्यावेळी एक परंपरागत गणित आम्ही मांडतो त्यावेळी कसा होता शिवपूर्व काळ. कशी होती महाराष्ट्राची अवस्था. मासाहेब जिजाऊ ज्यावेळी शिवबाना घेऊन पुण्यात आल्या त्यावेळी कसं होतं पुणे उद्ध्वस्त तोच बकासानी कंगाल झालेलं. राया रावानं गाढवाचा नांगर फिरवला होता. इथनं सगळी धरती बकाल करून टाकली होती. याच मातीमध्ये एक पहार रोवली. एक तुटकी वाहन फुटकी कवडी त्याला अडकवली आणि सांगितलं इथं वस्ती करणं अशुभ. जो कुणी वस्ती करेल त्याचा निर्वांश होईल. आणि बघता बघता माणसं त्या भीतीनं परागंदा झाली. मासाहेब जिजाऊ तिथं आल्या. राज्य करायचंय जहागिरी चालवायची. पण राज्य करावं कुणावर जहागिरी चालवावी कुणावर. कोण होता तिथं दगडा धोंड्यांवर की कुत्रा गिधडांवर. अरे माणसं होती कुठं. माणसं दूर सह्याद्रीच्या कडेकापाऱ्यात दबा धरून बसलेली जीव मुठीत घेऊन राहिलेली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच अट्टास मांडत असलेली. तिथं आल्यात मासाहेब. आस्ते आस्ते आजूबाजूच्या डोंगर दऱ्यांवर नजर फिरवली. दऱ्या खोऱ्यातून दबके डोळे दिसू लागले. मासाहेबांनी मग त्या रयतेच्या डोळ्यांना घातली साध. या
या परतीय गावात रयतेने विचारलं कुणाच्या भरोशावर, आणि कडाडल्या जिजाऊ तुमच्या शिवबाराजांच्या भरोशावर. या राजे समर्थ आहेत. पण रयतेने बोट दाखवलं मातीच्या उरात रोवलेल्या पहारीकडं. कसं यावं इथं? इथं वस्ती करणं अशुभ. वस्ती केली तर निर्वांश होईल. आणि त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पहार उचकटली, भिरकावून दिली. मी राहीन इथं, होऊ द्या माझा झाला निर्वांश तरी. ही जिजाऊ समर्थ आहे. आणि निर्वांश व्हायची भीती बाजूला ढकलून अंधश्रद्धेचं जोकड भिगारून देऊन मासाहेब स्वतः शिवबांच्या संगतीनं तिथं राहायला लागल्या. ज्या मातीतनं गाढवाचा नांगर फिरला होता त्याच मातीत मासाहेबांनी शिवबांच्या हातून सोन्याचा नांगर फिरवला. इथली माती जशी नांगरली तशी इथल्या माणसांची मनही नांगरली. इथल्या मातीत जसं धान्याचं बीज पेरलं तसं इथल्या माणसांच्या डोक्यात स्वराज्याचं बीज पेरलं. आणि बघता बघता इथली माती आणि इथली माणसं उपजाऊ झाली. माणसं विश्वासानं गावात परतू लागली. घरं कुजबुजू लागली, गावं गजबजू लागली. पण बघता बघता रयतेला पुन्हा एकदा प्रश्न पडला. गावात तर आलो, घरात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आपल्याकडं? आणि मग प्रश्नांच्या गर्तेत अडकला शेतकरी. मासाहेबांकडे गेला, विचारता झाला, मासाहेब तुमच्या सांगण्यावर हुकूम गावात तर आलो, घरात तर गेलो, शेतात तर आलो, पण खावं काय, प्यावं काय, शेती करावी तर पेरावं काय, काय आहे आमच्याकडं? आणि मग त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली. या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य. आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ. या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिबियानं दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या. बघता बघता शेतकरी रानात गेला, पेरणी झाली, मातीचा ऊर फोडून हिरवे कोंब डोकावू लागले, वाराबरोबर हलू लागले, उन्हाबरोबर झुलू लागले, बघता बघता भरू लागले, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडली. शेतकरी आनंदित झाला, कष्टाला फळ आलं. पण त्याच वेळी काळजात आवटा उठली, अरे कष्टाला फळ आलं, मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडली, पण यवनांची टोळधाड कधी येईल? उभ्या पिकात नंगा नाच मांडेल, सगळा हैदोस करेल, पिकं उद्ध्वस्त करेल, घोड्यांच्या टापाखाली सगळी पिका तुडवेल, सगळे कष्ट वाया जातील, काय करावं? आणि भेदरलेली रयत मग आली शिवबांकडे. विचारती झाली, तुमच्या सांगण्यावर हुकूम गावात तर आलो, शेतात तर गेलो, पेरणी तर झाली, मोत्यासारख्या दाण्याची कणसाई लगडली, पण यवनाची टोळधाड कधी येईल? उभ्या पिकात नंगा नाच मांडेल, घोड्यांच्या टापाखाली सगळी पिकं उद्ध्वस्त करेल, काय करावं? त्यावेळी शिवबा विचारता झाला, तुमच्या मोत्यासारख्या दाण्याच्या कणसावर पाखरं बसून आहेत म्हणून तुम्ही काय करता? तसा शेतकरी म्हटला, काही नाही जी, बांधार फक्त गोफण्या घेऊन उभा राहतो. मग आताही तेवढाच करा, आताही तेवढाच करा. शेतकऱ्यांना महामंत्र दिला. आणि दुसऱ्या दिवशी शेताच्या बांधावर इथला शेतकरी गोपण्या घेऊन उभा राहिला. अचानक वावटं उठली, धुरळा सुटला, घोड्यांच्या टापा ऐकू आल्या, आली आली आली, यवनांची टोळधाड आली. आता उभ्या पिकात घुसणार, हायदोस म्हणणार. शेतकरी थरारला, भरारला, हातातल्या गोपण्या भिरभिरल्या, दगडा भरली आणि गरा फिरल्या. सुटली दगडा, दना दना दना, थार 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 आदरत राहिली. आक्रोश किंकांड्या हरवल्या, रक्ताच्या चिळकांड्या, वावटं सुटत राहिली, वादळ घुमत राहिलं. आणि बघता बघता लक्षात आलं, घोड्यांच्या टापा मंद झाल्या, वावटळ बसलीय, वादळ थांबलंय. शेतकऱ्यानं पिकाकडे बघितलं, लक्षात आलं पिकं सुरक्षित राहिलीत. आणि मग त्यावेळी आनंदानं लकाकलेला शेतकरी धावत शिवबांकडे गेला. विचारता झाला, राज पिकं सुरक्षित राहिली जी. तसा शिवबा राजा कडाडला. आता जशी पिकाची राखण करायला शिकला तशीच मातीची राखण करायला उभा राहा. आणि कालपर्यंत पिकाची राखण करणारा इथला शेतकरी आता मातीची राखण करायला धारकरी म्हणून उभा राहिला. मातीत राबणारी माणसं माती जगवण्यासाठी खडी ठाकली. आणि बघता बघता इथल्या गावकऱ्याच्या स्वप्नाचं मोहर फुललं. अर्धवेळ शेती करावी, अर्धवेळ स्वराज्यासाठी सैनिकगिरी साधावी, असा इथला प्रपंच सुरू झाला. दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयाला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं, असा इथला रिवाज झाला. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संस्थापना केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं.